पुण्यातून एकीकडे शिवरायांच्या वाघनखांवरून वाद पेटलेला असतानाच अफझल खान वधाचा क्षण शिवप्रेमींना अनुभवता यावा यासाठी प्रतापगडावर एक महाकाय शिल्प उभारण्याचं काम सुरू आहे। शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं संशोधन करणारे प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे। सोबतच त्या शिल्पांची काही छायाचित्र सुद्धा त्यांनी एनडीटीव्ही मराठीला उपलब्ध करून दिली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर इतिहास घडवला। स्वराज्यात येऊन उच्छाद मांडणाऱ्या आदिलशाहीचा महाकाय सरदार अफझल खान याचा वध केला। हा इतिहास महाराष्ट्राशी नातं सांगणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे। त्यामुळे शिवरायांच्या दैदिप्यमान कारकिर्दीतला हा शौर्याचा क्षण या शिल्पाच्या माध्यमातून आता प्रतापगडावर तुम्हाला अनुभवता येणार आहे। मला दुसरा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आणायचा, कारण मी बऱ्याच बखरीचे सगळे संदर्भ बघितले। काही याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली की नाही ह्याचे संदर्भ आहेत, काही ठिकाणी ते नाही आहेत। तुमचं आकलन काय? साहजिक आहे, माझं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांनी दोन शस्त्र वापरली। एक होतं गुप्त शस्त्र वाघनख आणि एक दुसरा बिचवा की ज्याला छोटं कृपान म्हटलेलं आहे। साहजिक आहे की ज्या पद्धतीने अफझल खानाने शिवाजी महाराजांना मिठी घातल्यानंतर त्यांची मान आवळण्याचा प्रयत्न केला, अशा वेळेस अफझल खानाच्या मिठीतून आपल्याला सोडवण्यासाठी त्यांना डाव्या हातातल्या वाघनखाचा उपयोग झाला आणि ज्या क्षणाला त्या मिठीतून ते बाहेर आले त्या क्षणाला त्यांनी आपल्या बिचव्याने अफझल खानाचा कोथळा, कारण की वाघनखाने कोथळा बाहेर निघू शकत नाही, परंतु वाघनखाने मात्र अफझल खानावर झालेल्या अचानक अटॅकमुळं अफझल खानाच्या मिठीतून बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांना वाघनखाचा उपयोग झाला आणि त्याच्यातून अफझल खानाला जखम झाली, परंतु जो कोथळा बाहेर काढला तो काढण्यामध्ये मात्र त्यांना बिचव्याचाच उपयोग करावा लागला। हे दोन्ही शस्त्रांचा महाराजांनी कसा उपयोग केला? उजव्या हातात बिचवा आणि डाव्या हातात वाघनख। आणि मी तुम्हाला त्याचं पुतळा दाखवतो, माझ्याकडे पुतळा आहे। शिवाजी महाराज डाव्या हातात वाघनख आणि उजव्या हातात बिचवा आणि हे शिल्प प्रतापगडावर उभं राहत आहे। अच्छा, हे कोण करतंय? महाराष्ट्र सरकार करतंय। बर, महाराष्ट्र सरकारच्या वतीने समितीवर मी आहे। बर, एका हातामध्ये बिचवा आणि एका हातामध्ये मी त्याचा पुतळा आपल्याला पाठवतो। ते डिझाईन तुम्ही आता पाठवलंच आहे। त्याचा पुतळा आहे 25 फुटाचा आणि त्यामध्ये प्रतापगडावर तो अफझल खान आणि शिवाजी महाराज भेटीच्या ठिकाणी लावला जाणार आहे असं मला समजतं। आणि त्यामध्ये दोन्हीही पुरावे की आपल्याकडे कागदोपत्री एका ह्याच्यात बिचवा आहे आणि वाघनख